मुलांमध्ये कृमीचा संसर्ग होतोय। आपल्या मुलांमध्ये अशक्तपणा किंवा कुपोषण तसेच शारीरिक विकासामध्ये अडथळे येत आहेत का? या व्हिडिओमध्ये आपण मुलांमध्ये कृमीचा संसर्ग होण्याची कारणे, लक्षणे व त्याबद्दल योग्य ते उपाययोजना ह्याबद्दल जाणून घेऊया। नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा रवींद्र पाटील, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आमच्या इथे 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे। तसेच लहान मुलांचे लसीकरण, वारंवार होणारा सर्दी खोकला, वजन व उंची न वाढणे, आहाराविषयी तक्रारी ह्याविषयी मार्गदर्शन व उपचार केले जातील। आज आपण मुलांमध्ये आढळणाऱ्या कृमीचा संसर्ग ह्या सामान्य आरोग्य विषयाबद्दल चर्चा करणार आहोत। ही समस्या प्रामुख्याने ग्रामीण तसेच विकसनशील भागामध्ये दिसून येते। कृमीच्या संसर्गामुळे मुलांमध्ये अशक्तपणा, पोषणाची कमतरता तसेच शारीरिक विकासामध्ये अडथळे ह्यासारख्या समस्या उद्भवू शकतात। मुलांमध्ये गोलकृमी म्हणजेच राऊंडवर्म, टेपवर्म तसेच हुकवर्म ह्यासारख्या अनेक कृमींचा संसर्ग होऊ शकतो। मुलांमध्ये होणारा कृमीचा संसर्ग म्हणजेच त्याला आपण मुलांच्या पोटामध्ये जंत होणे असेही म्हणतो। तर ह्याची कारणे काय आहेत? तर ह्याची बरीचशी कारणे आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने अस्वच्छता हे एक प्रमुख कारण आहे। मुलांना बऱ्याच वेळेला हात धुवायची सवय नसते, विशेषतः ते जेव्हा टॉयलेटला जाऊन येतात किंवा बाहेरून खेळून येतात। तर त्यामुळे मुलांच्या हाताला लागलेली कृमीची अंडे हाताद्वारे त्यांच्या पोटामध्ये जातात। दूषित पाणी पिल्यामुळे, दूषित अन्न किंवा बाहेरचे उघड्यावरचे अन्न खाल्ल्यामुळेही मुलांमध्ये कृमीचा संसर्ग होतो। मूल जेव्हा बाहेर खेळते, विशेषतः ते जेव्हा मातीमध्ये खेळते, तेव्हा मातीतून त्यांच्या शरीरामध्ये कृमीचा संसर्ग होऊ शकतो। ह्यामध्ये प्रामुख्याने हुकवर्म ह्या कृमीचा समावेश होतो। जेव्हा आपण भाज्या किंवा फळे आणतो, तेव्हा भाज्या व फळे व्यवस्थित न धुता जर का खाल्ले किंवा ते व्यवस्थित शिजवले गेले नाही, तरीही कृमीचा संसर्ग होऊ शकतो। घरामध्ये जर का पाळीव प्राणी असतील, तर ह्या पाळीव प्राण्याच्या अंगावरतीही कृमीची अंडे असू शकतात। जर का मुलं ह्या पाळीव प्राण्यांच्या संपर्कात येत असतील, तरीही मुलांमध्ये कृमीचा संसर्ग होऊ शकतो। तर आपण आता कृमीच्या संसर्गाची म्हणजेच पोटामध्ये जर का जंत झाले तर त्याची काय लक्षणे आहेत? तर ह्याच्या लक्षणांमध्ये जंताच्या प्रकारानुसार त्याची लक्षणे बदलतात, पण काही सामान्यतः लक्षणं अशी आहेत। मुलांच्या पोटामध्ये जर का जंत झाले किंवा कृमीचा संसर्ग झाला तर मुलांचे पोट हे वारंवार दुखणे किंवा अस्वस्थता जाणवते। काही मुलांना कृमीच्या संसर्गामुळे भूक कमी होते, तर काही मुलांना सतत भूक लागते। कृमी पोषक घटक शरीरातून शोषून घेतात, ज्यामुळे मुलांना पोषणाची कमतरता जाणवते। बऱ्याच वेळेला असं होतं की आईवडिलांना वाटतं की मूल हे व्यवस्थित खाते, त्याच्या वयाला अनुसरून जेवढं खायला पाहिजे तेवढं व्यवस्थित खाते, पण तरीही त्याचे वजन वाढत नाही। तर अशा कंडिशनमध्ये मुलांना कृमीचा संसर्ग झालेला असू शकतो। कृमी हे शरीरातील पोषण घेऊन टाकतात, त्यामुळे मुलांचे वजन कमी होते व त्यांचा शारीरिक विकास थांबतो। कृमींमध्ये हुकवर्म्स नावाची जी कृमी आहेत ते रक्त शोषून घेतात, त्यामुळे मुलांना अशक्तपणा, थकवा, दुर्बलता तसेच ॲनिमिया होऊ शकतो। बऱ्याच वेळेला मुलांना जर का कृमीचा संसर्ग झाला असेल तर त्यांच्या तोंडातून लाळ ही येऊ शकते। कृमींचा पचनसंस्थेवर परिणाम झाल्यामुळे काही मुलांना उलटी किंवा मळमळही होऊ शकते। बऱ्याच वेळेला मुलांना जर का कृमीचा संसर्ग हा जास्त प्रमाणामध्ये झाला असेल तर मुलांना नॅपी एरियामध्ये किंवा पोटी एरियामध्ये खाज येणे, दुखणे ह्यासारख्या गोष्टी होऊ शकतात। तर आपण कधी ओळखायचं की मुलांना जंताचा संसर्ग झालेला आहे किंवा त्याला कृमीचा संसर्ग झालेला आहे? जेव्हा मुलांना कृमीचा संसर्ग होतो तेव्हा मूल हे कायम चिडचिड करणे, रडणे, पोटात दुखणे ह्यासारख्या समस्या मुलांना उद्भवू शकतात। तसेच मूल हे व्यवस्थित जेवते, पण त्याचे वजन आणि उंची त्या प्रमाणामध्ये वाढत नाही। मुलांच्या चेहऱ्यावर फिकट पांढरट अशी चट्टे येऊ लागतात, जी मुलांच्या शरीरामध्ये पोषणाची कमतरता झाल्यामुळे होऊ शकतात। किंवा मुलांना रात्री नॅपी एरियामध्ये खाजवणे किंवा शौचाद्वारे जंत पडणे ह्यासारख्याही समस्या उद्भवू शकतात। मुलांमध्ये जर का कृमीचा संसर्ग झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना वेळोवेळी जंतविरोधी औषधी म्हणजेच अँटीहेल्मिंथिक औषधे देणे। त्यामध्ये प्रामुख्याने अल्बेंडाझोल आणि मेबेंडाझोल ह्यासारख्या औषधांचा समावेश होतो। दर 6 महिन्यांनी मुलांना ही जंताची औषधे द्यावी। तसेच जर का मुलांमध्ये ॲनिमिया असेल तर त्यांना लोहयुक्त आहार द्यावा। तसेच जर का जंत झाल्यामुळे मुलांमध्ये कुपोषण आले असेल, त्यांची वाढ ही कमी होत असेल, त्यांना योग्य तो पोषक आहार द्यावा। मुलांमध्ये होणाऱ्या कृमीचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य त्या औषधोपचारांबरोबरच स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे हे अत्यंत आवश्यक आहे। ह्यासाठी काही उपाय मुलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात। ह्यामध्ये प्रामुख्याने हात स्वच्छ धुणे। मूल जेव्हा खेळून आले किंवा टॉयलेटला जाऊन आले तर मुलांना हात धुण्याची सवय ही लावली पाहिजे।
मुलांच्या आहारामध्ये स्वच्छ पाणी व स्वच्छ अन्न ह्यांचा समावेश केला पाहिजे. अन्न तयार करताना भाज्या आणि फळे धुवून घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः ज्या भाज्या कच्च्या ह्या सॅलड म्हणून खाल्ल्या जातात त्यांना व्यवस्थित धुणे अत्यंत आवश्यक आहे. घरामध्ये जर का पाळीव प्राणी असतील तर मुलांनी त्या प्राण्यांना हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुवून घेणे. शिवाय ह्या पाळीव प्राण्यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे ही अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा लहान मुलं खेळतात, मातीत खेळतात, अशा वेळेला बऱ्याच वेळेला जर का त्यांची नखं वाढलेली असतील तर त्यांच्या नखाखाली ही घाण साचून राहते आणि त्यामध्ये कृमीची अंडी असू शकतात. अशा वेळेला मुलांची नखं ही वेळोवेळी कापली पाहिजे किंवा स्वच्छ ठेवली पाहिजे. कृमीचा संसर्ग ही सामान्य आरोग्य समस्या जरी असली तरी ती मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. त्यामुळे योग्य ते औषधोपचार करणे तसेच स्वच्छतेचे नियम पाळणे ह्यासारख्या गोष्टींचा अवलंब करून आपण त्याला टाळू शकतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला दाबा. ह्या व्हिडिओच्या माहितीच्या आधारे आपण आपल्या मुलांमध्ये होणाऱ्या कृमीच्या संसर्गावर नियंत्रण मिळवू शकतो.